Hello achievers, welcome to Achievers classes. Today we are going to see the next part of the chapter number 1 set. Okay, last lecture मध्ये आपण काय बघितलं होतं? आपण काही सेट्स बघितले होते. ते बघण्याच्या अगोदर आपण वेन डायग्राम बघितली होती. वेन डायग्राम कशी ड्रॉ करायची. ओके, त्यानंतर आपण बघितलं होतं सबसेट. सबसेट नंतर बघितलं युनिव्हर्सल सेट आणि युनिव्हर्सल सेट नंतर आपण बघितलं सगळ्यात शेवटी कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. ओके, सो हे सेट आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण शिकलेलो आहोत. आता या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय? चला, तर सगळ्यात पहिले बघायचंय की ऑपरेशन ऑन सेट. सेटवर कोणकोणत्या प्रकारचे ऑपरेशन्स केले जाऊ शकतात. आता ऑपरेशनचा अर्थ काय होतो? चाकू घ्यायची, सुरी घ्यायची आणि कटिंग करायला सुरुवात करायची का? नाही, ते ऑपरेशन नाही. जसे मॅथमॅटिकल काही ऑपरेशन्स असतात, उदाहरणार्थ ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन आहे. सिमिलर काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत, बट ते सेटच्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो? ऑपरेशन असं म्हणतो. चला मग वन बाय वन बघूया. पहिलं आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट. आता या ठिकाणी तुम्हाला काही शब्द लक्षात ठेवायचे आहेत. इंटरसेक्शनचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचा आहे कॉमन. काय लक्षात ठेवायचंय? कॉमन एलिमेंट. दोन्ही सेटमध्ये असलेले कॉमन एलिमेंट तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्याला इंटरसेक्शन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? इंटरसेक्शन. उदाहरणार्थ एक सेट आपण घेऊया. सेट ए घेऊया. सेट ए मध्ये आहे 1 2 3 4 5 आणि 6. ओके, आणि सेट बी घेऊया ज्याच्यामध्ये आहे 5 6 7 8 9 आणि 10. ओके, हे एलिमेंट्स आपल्याला दिलेले आहेत. आता या दोन्ही सेटमध्ये तुम्हाला कॉमन एलिमेंट काय दिसत आहेत रे? बघा, हा इथे आहे 5, इकडे पण आहे 5, इकडे आहे 6 आणि इकडे सुद्धा आहे 6. सो हे दोन कॉमन एलिमेंट्स आहेत. हे दोन कॉमन एलिमेंट्स मी लिहितो इथे. 5 आणि 6 इज द कॉमन एलिमेंट. सो याला काय म्हणतात? इंटरसेक्शन ऑफ ए अँड बी. ए अँड बी मध्ये असणारे हे कॉमन एलिमेंट्स आहेत. काय आहेत? कॉमन एलिमेंट्स. आणि इंटरसेक्शन कोणत्या सिम्बॉलने दाखवतात? तर उलटा यू ने दाखवायचं. कोणता यू? उलटा यू. आणि पहिला सेट इथे लिहा ए, इथे लिहा बी. सो ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय आलं? 5 अँड 6. म्हणजे ए आणि बी मध्ये असणारे कॉमन एलिमेंट्स. कॉमन एलिमेंट्स कोण आहेत मग? 5 अँड 6. ओके, वेन डायग्रामच्या साह्याने आपल्याला जर हे दाखवायचंय तर आपण कसं दाखवणार? ओके, हा एक सेट घेतला, त्याला नाव दिलं ए. ओके, काय नाव देऊया याला? ए नाव दिलं. ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 हे एलिमेंट्स आहेत. ओके, आता दुसरा सेट घेऊया आपण. हा घेऊया बी सेट. ओके, आणि ए आणि बी मध्ये कोणते एलिमेंट कॉमन आहेत? ए आणि बी मध्ये कोणते एलिमेंट कॉमन आहेत? 5 आणि 6. 5 6 नंतर काय आहेत? 7 8 9 आणि 10. सो हा जो वाला ग्रुप आहे, ओके, हा जो वाला पार्ट तुम्हाला दिसतोय याला काय म्हणतो आपण? इंटरसेक्शन. याला काय म्हणतो आपण? इंटरसेक्शन. आणि हे कसं लिहिणार मग आपण? ए इंटरसेक्शन बी. हा वाला जो पार्ट आहे याला काय म्हणतो आपण? ए इंटरसेक्शन बी. ओके, म्हणजे ए आणि बी या दोन सेट मध्ये असणारे कॉमन एलिमेंट्स. आणि मग ते कोणते? 5 आणि 6. ओके, कळलं का तुम्हाला? बघा इथे काय म्हटलंय? सपोज ए अँड बी आर द टू सेट. ए आणि बी दोन सेट आहेत. ओके, द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स. काय पाहिजेत आपल्याला? कॉमन एलिमेंट्स. कोणामधले? ए आणि बी मधले कॉमन एलिमेंट्स आर द कॉल्ड ॲज इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. आणि ते कशाने डिनोट करतात? बघा, या पद्धतीने ए इंटरसेक्शन बी. आणि वाचतात कसं? ए इंटरसेक्शन बी. ओके, समजलं? जर वेन डायग्राम विचारली तर या पद्धतीने तुम्हाला इंटरसेक्शन काढता यायला पाहिजे. ओके, चला जाऊया पुढे. काही तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा. पहिला क्वेश्चन दिलेला आहे ए सेट मध्ये काय आहे? 1 3 5 आणि 7. बी मध्ये काय आहे? 2 3 6 आणि 8. काय आहे? 2 3 6 आणि 8. ओके, चला मग पहिला सेट दाखवला आपण या ठिकाणी. बघा, हा ए सेट आहे तुमचा. याच्यामध्ये काय? 1 3 5 आणि 7. हा तुमचा दुसरा सेट आहे बी. बी मध्ये काय आहे? 2 3 6 आणि 8. मग या दोघांमध्ये कोणता एलिमेंट कॉमन आहे? बघा,
दोन्ही सेटमध्ये कोणता एलिमेंट कॉमन आहे 3. सो याला कसं लिहिणार ए इंटरसेक्शन बी आणि हे किती काय मिळाले तुम्हाला 3 इज द कॉमन एलिमेंट. ओके बघा या पद्धतीने या ठिकाणी आपण हे दाखवलेलं आहे ए इंटरसेक्शन. सो इंटरसेक्शन हा शब्द आला तर तुम्हाला काय लक्षामध्ये ठेवायचंय कॉमन एलिमेंट. इंटरसेक्शन आलं तर काय लक्षात ठेवायचंय कॉमन एलिमेंट. जसं सिंगलटन सेट मध्ये आपण लक्षात ठेवलं होतं सिंगल, एम्प्टी किंवा नल सेट मध्ये आपण लक्षात ठेवलं होतं 0, फायनाइट मध्ये आपण काय लक्षात ठेवलं होतं लिमिटेड आणि काउंटेबल, आणि इनफायनाइट मध्ये काय लक्षात ठेवलं होतं अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. ओके हे लक्षात ठेवलेलं होतं. सिमिलरली या ठिकाणी आता इंटरसेक्शन मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचंय कॉमन एलिमेंट. ठीक आहे. सेकंड आहे डिसजॉइंट सेट. ओके आयडेंटिफाय करायला येईल की ओळखा हा कोणत्या प्रकारचा सेट आहे. डिसजॉइंट म्हणजे वेगवेगळे, डिफरंट. डिसजॉइंट म्हणजे काय डिफरंट, दोन डिफरंट ग्रुप आहेत ज्याच्यातला एकही एलिमेंट कॉमन नाही. असं म्हणूया नो कॉमन एलिमेंट. काय नो कॉमन एलिमेंट, एकही कॉमन एलिमेंट नाहीये. याच्यामध्ये काय बघा 1 3 5 and 9 ए सेट मध्ये, बी सेट मध्ये काय आहे 2 4 आणि 8. ओके सो हे आहेत का काही कॉमन आहे का यांच्यामध्ये नाही. अशा प्रकारच्या सेटला आपण काय म्हणतो डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट म्हणजे कम्प्लिटली डिफरंट, बरोबर आहे कम्प्लिटली डिफरंट. ओके ए आणि बी सेट कळलं. मग डिसजॉइंट सेट पहिला बघितला काय आपण इंटरसेक्शन सेट. इंटरसेक्शन म्हणजे काय कॉमन, दोन सेट मध्ये असणारे कॉमन एलिमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. दुसरा सेट काय बघितला आपण डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट सेट मध्ये एकही एलिमेंट तुमचा कॉमन नाही. ओके सो आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतो की मला ए इंटरसेक्शन बी सांगा. या फिगर मध्ये ए इंटरसेक्शन बी काय येईल बघा, कोणते कॉमन एलिमेंट आहे तिथे 3 आणि 6 इज द कॉमन एलिमेंट. हा काय तुमचा इंटरसेक्शन सेट. आता कोणते दोन सेट इथे डिसजॉइंट सेट आहेत सांगा मला, नावं सांगा डिसजॉइंट सेटची. डिसजॉइंट सेट म्हणजे ज्यांचा एकही एलिमेंट कॉमन नाहीये असा मला सेट सांगा. तर पहिला सेट आहे काय बघा ए आणि बी येईल का नाही सर, बी मध्ये तर 3 आणि 6 कॉमन आहे बघा. हा दुसरा आहे सी. सो इथे मला काय लिहिता येईल सेट ए अँड सेट सी आर डिसजॉइंट सेट. इथे बघा इथे कोणते डिसजॉइंट सेट्स आहेत तुम्हाला दिसत आहेत का बघा. इथे हा सेट आहे, सेट ऑफ इंग्लिश लेटर LAUGF दॅट इज नथिंग बट द लाफ, बरोबर. आणि दुसरा सेट काय इंग्लिश वर्ड क्रायचा CRY क्राय. ओके सो हे कम्प्लिटली डिफरंट सेट आहे कारण इथे एल आहे इकडे नाहीये, ए आहे इकडे नाहीये, यू इकडे नाहीये, जी नाहीये, एच नाहीये, CY इकडचा सी इकडे नाहीये, आर इकडे नाहीये, वाय सुद्धा इकडे नाहीये. सो हे दोन्ही सेट काय आहेत रे कम्प्लिटली डिफरंट सेट आहे. समजलं का येस ऑर नो, समजलं डिसजॉइंट सेट. नेक्स्ट आहे युनियन. युनियन म्हणजे काय रे एकत्र. युनियन म्हणजे काय एकत्र राहणे, बरोबर. सो इथे आपल्याला युनियनच्या नावावर काय लक्षात ठेवायचंय ऍडिशन. काय लक्षात ठेवायचंय आपल्याला ऍडिशन म्हणजे दोन सेटची काय करायची आपल्याला या ठिकाणी ऍडिशन करायची. आता फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला एक सेट दिलेला आहे ए सेट मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे -1 -3 -5 अँड 0. बी सेट मध्ये काय 0 3 आणि 5. आता या दोघांचं युनियन करायचं. युनियन या यू लेटरने दाखवतात. युनियन कोणत्या लेटरने दाखवतात यू, आणि तेच इंटरसेक्शन उलट्या यू ने दाखवतात. हे लक्षात राहील. हे कसं वाचणार बघा ए इंटरसेक्शन बी, आणि हे कसं वाचणार ए युनियन बी. ए इंटरसेक्शन बी, ए युनियन बी. इंटरसेक्शन मध्ये काय करायचं कॉमन एलिमेंट घ्यायचे, आणि युनियन मध्ये काय करायचं दोन्ही सेटची काय करायची ऍडिशन करून टाकायची. ऍडिशन म्हणजे असं करणार का -1 आणि -3 -4 -4 आणि -5 -9 असं करायचं का नाही.
ऍडिशन इन द सेन्स सगळे एलिमेंट एकाच सेटमध्ये घ्यायचे. उदाहरणार्थ बघा, ए युनियन बी मध्ये काय घेणार, इथे आहे तुमचा -1, इथे आहे -3, इकडे आहे -5, त्याच्यानंतर आहे 0. बघा 0 दोघांमध्ये कॉमन आहे, सो 0 मी डबल लिहू शकतो का? नाही सर, एका सेटमध्ये एक एलिमेंट रिपीट करायचा नसतो. हे तुम्ही पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं आम्हाला, बरोबर आहे की नाही? सो कोणताही एलिमेंट रिपीट करायचा नाही. सो हा 0 परत लिहिता येईल का आपल्याला? नाही. सो हा 0 कॉमन आहे, तर एकच 0 लिहिला. नंतर आहे 3 आणि आहे 5. तुम्ही म्हणाल सर 3 तर इथे पण आहे, मग इथे रिपीट लिहिला तुम्ही. हा काय -3, हा +3, हा -5, हा +5. हे कशाचं एक्झाम्पल झालं मग तुमच्या युनियन सेटचं? कशाचं एक्झाम्पल झालं हे? युनियन सेट. युनियन म्हणजे काय करायची? सिम्पली ऍडिशन करून टाकायची. काय करायची? बघा या ठिकाणी दाखवले. मग हा ए युनियन बी, हा पूर्ण जर सेट पकडला तुम्ही, हा पूर्ण सेट, तर याला काय म्हणणार तुम्ही? ए युनियन बी. आणि हा काय म्हणणार? यालाच काय म्हणणार? फक्त हा एवढा भाग, या एवढ्याशा भागला काय म्हणणार? जिथे 0 आहे त्याला बोला ए इंटरसेक्शन बी. याला काय म्हणणार? ए इंटरसेक्शन बी. आणि हा जो भाग आहे, हा वाला, हा पूर्ण, याला काय म्हणणार? ए युनियन बी. राहील लक्षामध्ये? चला नेक्स्ट. ओके, आता इथं काय म्हटलंय? ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग द लिस्टिंग मेथड. चला लिस्टिंग मेथडने लिहायचंय आपल्याला. सगळ्यात पहिलं चॅप्टर आपण बघितलं होतं. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण काय बघितलं होतं? सॉरी, सगळ्यात पहिलं पार्ट बघितला होता. त्या पार्ट मध्ये आपण सेटच्या राईट करण्याच्या 2 मेथड्स बघितल्या होत्या. एक होतं लिस्टिंग मेथड, दुसरं होतं रूल मेथड. ओके, लिस्टिंग मेथडलाच आपण नाव दिलं होतं रोस्टर फॉर्म किंवा रोस्टर मेथड, आणि तेच रूल मेथडला काय म्हटलं होतं आपण? सेट बिल्डर फॉर्म. ओके, सो आता आपल्याला हे लिहायचंय. चला मग आपण लिहूया 1 by 1. सो पहिला आहे तुमचा यू. यू म्हणजे काय रे? यू म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल म्हणजे हा संपूर्णच्या संपूर्ण मध्ये कोण आहे बघा? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. सगळेच्या सगळे घटक घ्यावे लागतील, सगळेच्या सगळे एलिमेंट. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11 and 12. ओके, सो पहिला सेट लिहिला. नंतर लिहायचं आहे काय तुम्हाला? सेट ए. वेर इज द सेट ए? सेट ए कुठे आहे रे? सो लेट अस सी. बघा हा तुमचा जो आहे हा काय आहे? सेट ए. त्याच्यामध्ये काय 2, 4, 6, 8, 10. काय दिसतंय तुम्हाला? 2, 4, 6, 8, 10. नंतर लिहायचं आहे तुम्हाला बी सेट. काय लिहायचंय तुम्हाला? बघा बी सेट मध्ये हा तुमचा दाखवलाय तो कोणता आहे? बी सेट काय? 1, 3, 5, 7, 8, 10. 1, 3, 5, 7, 8 आणि 10. येस ऑर नो? त्याच्यानंतर फोर्थ काय दिलाय बघा? ए युनियन बी. काय लिहायचंय तुम्हाला? युनियन म्हणजे ऍडिशन, म्हणजे ए आणि बी ची काय करायची रे? ऍडिशन करून टाका. मग इथेच 1 आहे, 2 आहे, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 कॉमन आहे आणि 10 कॉमन आहे. ठीक आहे, सो काय येईल बघा? 1, 2, 3. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 5, 6, 7. 8 आणि 10 कसे आहेत रे? 8 आणि 10 काय आहेत? कॉमन. ओके, जर युनियन सेटचा विचार केला, कोणाचा विचार केला आपण? युनियन सेट. युनियन सेट म्हणजे हा दोघांचा मिळून जो तयार होईल त्याला काय म्हणतो आपण? युनियन. मग काय येईल बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 10. 9 नाहीये फक्त इथे. समजलं का सगळ्यांना? युनियन कळलं? युनियन म्हणजे ऍडिशन. युनियन म्हणजे काय? ऍडिशन. ओके, चला फिफ्थ सेट काय दिलाय बघा? फिफ्थ सेट ए इंटरसेक्शन बी. काय?
इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन. व्हेरी गुड. इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन. बघा हा जो आहे हा काय इंटरसेक्शन आहे. तो इंटरसेक्शन मध्ये कोण आलं? 8 आणि 10. 7 आला का? कोण म्हणालं मग 7? चला 6 काय? ए कॉम्प्लिमेंट. 6 काय आहे? ए कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय रे? ए सोडून. चला मग हा ए घ्या आणि याला सोडून द्या, कॅन्सल. मग कोण उरलं? 1 3 7 लिहूया आपण. बघा 1 3 5 7. 1 3 5 7 9 11 12. ओके 9 11 12. बघा ए कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे ए ची तुलना, ए कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट मध्ये आपण कोणाशी तुलना करतो रे? युनिव्हर्सल सेटशी. ऑलवेज कोणाशी तुलना करत असतो आपण? युनिव्हर्सल सेट सोबत कंपॅरिझन करत असतो. मग बघा ना इथे 2 आहे, इथे 4 आहे, त्याच्यानंतर 6 आहे, 8 आहे आणि 10 आहे. मग उरलेले लिहिले आपण 1 1 3 5 7 9 11 12. 1 3 5 7 9 11 आणि 12 लिहिले का? येस ऑर नो? येस. ओके चला नेक्स्ट कोणता सेट आहे? 7 नंबरचा. वेर इज 7? बी कॉम्प्लिमेंट. काय लिहायचंय? बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? बी सोडून उरलेले घ्यायचे. बघा हा बी घेतला मी आणि याला मी सोडला, मग उरलं कोण? 2 4 6. कोण उरलं बघा? 2 4 6. 2 4 6 9 11 12. 9 11 12. हे तर वेन डायग्रामने झालं. आता सर आपण इकडे चेक करूया. बी कुठे आहे? हा सेट आहे. मग हा 1 आहे युनिव्हर्सल मध्ये, 3 आहे, 5 आहे, सॉरी 7 आहे, 8 आहे आणि 10 आहे. मग उरलं कोण रे? 2 4 6 9 11 आणि 12. करेक्ट आहे का? करेक्ट आहे. ओके बी कॉम्प्लिमेंट झाला. आता काय? ए युनियन बी चा काय करायचंय? कॉम्प्लिमेंट घ्यायचंय. ओके कितवा नंबर आहे तो? 8 नंबरचा क्वेश्चन. 8. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. आता पहिले काय शोधायचं? ए युनियन बी शोधा. काय शोधणार? ए युनियन बी म्हणजे ए आणि बी ची काय करायची रे? ऍडिशन. आणि हे सोडून द्यायचं. कॉम्प्लिमेंट म्हणजे हे सोडलं, मग काय उरलं? 9 11 आणि 12. काय उरलं रे? 9 11 आणि 12. आता बघा आपण आता सेट कडे जाऊया. कोणता सेट होता? ए युनियन बी. कुठे आहे रे ए युनियन बी? त्याचा कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट मध्ये आपण तुलना कोणाशी करतो? युनिव्हर्सल सेटशी. मग इथे बघा 1 आहे 1, 2 आहे 2, 3 4 5 6, 3 4 5 6 7 8 आणि 10. मग कोण उरलं रे? 9 11 12. लिहिले का 9 11 12? समजतंय? सगळ्यांना समजतंय? एव्हरीवन गॉट इट? ओके चला मग जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुढचं काय विचारलंय त्यांनी आपल्याला? चेक करा लास्टला 9 नंबरचा क्वेश्चन काय आहे? ए इंटरसेक्शन बी याचा कॉम्प्लिमेंट. इंटरसेक्शन म्हणजे काय सर? कॉमन. इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन. मग काय कॉमन आहे सर? हा घटक कॉमन आहे 8 आणि 10. मग आता उरलेलं सगळं लिहा. मग काय काय उरले? काय काय उरले बघा? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 नंतर 9 11 12. 9 11 आणि 12. समजलं का? ओके तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं होतं? हे सॉल्व करायचं होतं. ओके आता एक फॉर्म्युला आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा होता. ओके सो चला मग हे पटापट सगळं लिहून घ्या तुम्ही. चला झालंय ना लिहून? आता जाऊया आपण
पुढे पुढे काय बघायचं आपल्याला, नंबर ऑफ सेट. एकदम सोपी कन्सेप्ट आहे की त्या सेट मध्ये असलेल्या एलिमेंटची संख्या, नंबर प्रेझेंट इन दॅट एलिमेंट. ओके, फॉर एक्झाम्पल बघा इथे एक सेट दिलेला आहे, ए सेट 3, 6, 9, 12 आणि 15. तो किती एलिमेंट्स आहेत रे याच्यामध्ये, 1, 2, 3, 4 आणि 5. टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, 5. सो आता ए सेट मध्ये किती नंबर्स आहेत रे, सो हे कसं लिहिणार, 5. नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट ए इज इक्वल टू 5. कळलं कसं वाचणार आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट ए इज किती आहेत, 5. आता बी सेट दिलाय, बी सेट मध्ये किती एलिमेंट आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सो हे कसं लिहिणार, नंबर ऑफ बी इज इक्वल टू काय, 6. नंबर ऑफ बी इज इक्वल टू काय, 6. समजलं का. जर तुम्हाला असं सांगितलं नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी करा, सो सिंपल इथं मॅथमॅटिकल ऍप्लिकेशन करायचं. नंबर ऑफ ए किती आहेत, 5 प्लस नंबर ऑफ बी किती आहेत, 6. सो 5 प्लस 6 किती झाले, 11. ओके, समजलं. इथे युनियन बिनियन दिलंय का तुम्हाला, नाही तर तुम्ही म्हणाल सर मी ए युनियन बी लिहिते तिथे, कारण इथे प्लस म्हटलंय, प्लस म्हणजे ऍडिशन. ऍडिशन आहे का तिथे, नाही. हे तुम्हाला समजलं, हे नंबरची ऍडिशन आहे. हे काय, नंबर ऑफ ए आणि हा काय, नंबर ऑफ बी, आणि त्यांची काय इथे ऍडिशन. अक्का इकडे लक्ष द्या, काय यांची काय आहे, ऍडिशन आहे. समजलं. आता इथे तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे, हा काय दिलेला आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट. मी तुम्हाला एकदम सोपा फॉर्म्युला देतो, हा तुम्हाला खूप डिफिकल्ट फॉर्म्युला दिलेला आहे. मी पण देईल, तो पण सारखाच आहे, तोच फॉर्म्युला आहे, बट लक्षात ठेवण्यासाठी काय आहे, खूप इझी आहे. कसं लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ काय करायचं, बी. एकदा युनियन घ्यायचं, नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. राहील लक्षामध्ये, राहील लक्षामध्ये. काय आहे, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू काय, नंबर ऑफ ए युनियन बी. एकदा युनियन करायचं, एकदा काय करायचं, इंटरसेक्शन. आता बघा हाच जो इंटरसेक्शन आहे इकडे कसा आहे रे, हा इंटरसेक्शन इकडे कसा आहे, प्लस. इकडे येताना काय होईल, या ठिकाणी येताना काय होईल, मायनस. देअरफॉर तुम्हाला काय मिळेल, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. हा मायनस इकडे आला, मायनस झाला, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. इकडे काय राहिलं, नंबर ऑफ ए युनियन बी. काय राहिलं इकडे, ए युनियन बी. बघा हाच फॉर्म्युला तुम्हाला दिलाय का, नंबर ऑफ ए युनियन बी, ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. तोच आहे का फॉर्म्युला, फक्त उलटा लिहिलेला आहे. याला अगोदर लिहितो मी, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू काय, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. कळलं का. लक्षात काय ठेवायचं, सोपा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इकडे नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी ची ऍडिशन करायची, इकडे काय करायचं, नंबर ऑफ ए युनियन बी नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी यांची काय करायची, ऍडिशन करायची. ओके, आणि हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. बघा खूप इंटरेस्टिंग आहेत आणि लॉजिकल आहेत सगळं. प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. व्हेरीफाय द अबो रूल फॉर द गिवन वेन डायग्राम. ही एक वेन डायग्राम दिली आणि त्या वेन डायग्रामला आपल्याला हा रूल काय करायचा आहे, फॉलो करायचा. हा रूल काय करायचा आहे, फॉलो करायचा. पहिले घ्यायचं आपल्याला नंबर ऑफ ए सेट मध्ये असणारे नंबर्स लिहायचे. बघा हा सेट आहे ए, याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5. इथे नंबर विचारले बघा, स्पष्ट काय लिहिलंय, नंबर. मग नंबर किती आहेत, 5. बी मध्ये किती एलिमेंट आहेत मोजा, हे बी 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सो इथं काय लिहिलं मी, 6. आता लिहायचंय तुम्हाला ए युनियन बी. काय लिहायचंय, पण त्याचं काय लिहायचंय तुम्हाला, नंबर ऑफ ए युनियन बी. ओके, सो बघा हा पूर्ण तुमचा काय रे, ए युनियन बी.
सो नंबर किती येतील 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना? जायचं पुढे. पुढे काय विचारले त्यांनी आता? नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन म्हणजे काय? कॉमन वाला. किती आहेत रे कॉमन एलिमेंट? 2. ओके, आणि आता हे व्हेरीफाय करायला सांगितलंय. चला मग व्हेरीफाय करूया. चला टाका इथे व्हॅल्यूज. नंबर ऑफ ए किती आहेत रे? 5 प्लस नंबर ऑफ बी किती आहेत रे? मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी किती आहे? 2. हे सॉल्व करा पहिले. 5 प्लस 6 किती झाले? 11 मायनस 2. 11 मधनं 2 गेले, किती उरले? 9. बघा नंबर ऑफ इकडे काय लेफ्ट हँड साइडला ए युनियन बी. ए युनियन बी किती आहे? 9 आहे का? चेक करा. ए युनियन बी किती आहे? 9. करेक्ट आहे. मग फॉर्म्युला काय लक्षात ठेवणार तुम्ही? फक्त सोप्या पद्धतीने असं लक्षात ठेवा, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला येईल तरच तुम्हाला आता पुढचा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करता येणार आहे. ओके, चला मग जाऊया आता पुढच्या प्रॅक्टिस सेट कडे. प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन दिलाय बघा. इफ गिवन मध्ये लिहूया आपण याला, जे जे दिले ते आपण. नंबर ऑफ ए किती दिले तुम्हाला? 15. त्याच्यानंतर दिलाय नंबर ऑफ ए युनियन बी. युनियन किती दिले तुम्हाला? 29. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. कॉमन एलिमेंट्स किती आहेत रे? 7. आणि टू फाइंड, काय फाइंड आउट करायला लावले त्यांनी? नंबर ऑफ बी फाइंड आउट करायला लावलेलं आहे. वी नो द फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे का? काय फॉर्म्युला? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू काय? नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. चला व्हॅल्यूज टाका. नंबर ऑफ ए किती दिले तुम्हाला? 15. सर नंबर ऑफ बी आम्हाला फाइंड आउट करायचंय. ए युनियन बी किती आहे? ए युनियन बी किती दिले तुम्हाला? 29 प्लस ए इंटरसेक्शन बी किती दिले तुम्हाला? 7. ओके, चला सॉल्व करा. 15 प्लस नंबर ऑफ बी, या दोघांची बेरीज करा. 29 आणि 7 किती झाले? 36. आपल्याला एन नंबर ऑफ बी ची व्हॅल्यू काढायची. 15 इकडे प्लस आहे, इकडे जाताना काय होईल? मग इकडे काय राहिला? फक्त नंबर ऑफ बी इज इक्वल टू 36 आणि हा प्लस वाला इकडे येऊन काय झाला? -15. सो नंबर ऑफ बी किती येईल रे? मायनस करा, किती राहील? 21. किती राहील? ज्याला जमत नसेल त्यांनी आपली गरीबी पद्धत वापरा. 36 मायनस 15. 6 मधनं 5 गेले 1, 3 मधनं 1 गेला 2. ओके, आला 21 आन्सर. बघा एवढं सोपं आहे. इझिली 2 किंवा 3 मार्काला हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. चला जाऊया मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. ठीक आहे, आता बघा आताचे क्वेश्चन भारी आहेत आणि तुम्हाला अंडरस्टँड करायचे. आता याच्यामध्ये तुम्हाला सेट मानून घ्यायचे. सेट काय करायचे? मानून घ्यायचे. बघा कसं ते मी तुम्हाला समजावून सांगतो. पहिला क्वेश्चन काय वाचूया. इन ए हॉस्टेल, एक हॉस्टेल आहे. देर आर 125 स्टुडंट. हॉस्टेलमध्ये टोटल स्टुडंट किती आहेत रे? म्हणजे हे 125 म्हणजे युनिव्हर्सल सेट झाला का? हॉस्टेलमध्ये 125 स्टुडंट आहे म्हणजे हा युनिव्हर्सल सेट झाला का? येस. सो हा काय तुमचा युनिव्हर्सल सेट. ओके, सो इथे मी लिहितो गिवन मध्ये जे जे दिले ते लिहूया. लेट मानून घ्यावं लागेल. यू बी द युनिव्हर्सल सेट किंवा यू बी द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन ए हॉस्टेल. हॉस्टेलमध्ये असणाऱ्या स्टुडंटचे सेट आहे. आता याच्यामध्ये काय झालंय? आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी. 80 स्टुडंट काय पितात रे? चहा पितात. चहा म्हणजे टी म्हणूया आपण. टी
be the set of students who drink टी, जे टी पितात ते, त्याला आपण कशाने दाखवलं, कॅपिटल टी ने. 60 ड्रिंक कॉफी, सो सी बी द सेट ऑफ स्टूडेंट हु ड्रिंक कॉफी. करेक्ट, येस और नो. मग आता लिहा नंबर ऑफ यू युनिव्हर्सल सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 125. नंबर ऑफ टी, चहा पिणारे किती आहेत रे, 80. बघा 80 ड्रिंक टी. आणि कॉफी पिणारे किती आहेत, सो नंबर ऑफ सी किती आहेत रे, 60. ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. अजून पुढे काय म्हटलंय, अँड 20 स्टुडंट असेत, अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. ओके, बघा आता मी तुम्हाला सांगतो. पहिला सेट काय रे, ए नको, टी सेट आहे. हा सेट कोणता आहे, टी सेट आहे. जे टी पिणारे टोटल किती पोर आहेत, 80 स्टुडंट आहेत जे चहा पित आहेत. ओके, त्याच्यानंतर 60 स्टुडंट कसे आहेत, कॉफी पिणारे किती स्टुडंट आहेत, 60. आणि आता ते काय म्हणतायत की असे पण काही स्टुडंट आहेत जे चहा पण पितात आणि कॉफी पण पितात, म्हणजे कॉमन. बघा या दोघांना कॉमन करून टाकतो मी. ओके, आणि ते काय म्हणतायत बघा 20 स्टुडंट असे आहेत जे चहा पण पितात, आणि बघा चहा पण पितायत ते आणि कॉफी पण पितायत. येस ऑर नो. याला काय म्हणणार आपण, ए इंटरसेक्शन बी, सॉरी सेट ए नाहीये इथे, टी इंटरसेक्शन सी. ओके, बट चहा पिणारे टोटल किती होते, 80 मधले 20 इकडे गेले, मग इथे किती उरले, 80 आहेत का पण टोटल, चेक करा 80 आहेत का. हे 60 आणि हे 20 किती झाले, 80. सिमिलरली कॉफी पिणारे किती होते टोटल, 60 मधले 20 तर इकडे गेले, मग इथं किती राहिले, मग कॉफी पिणारे टोटल 60 आहेत का, चेक करा. कॉफी पिणारे 60 आहेत का, 40 आणि 20 किती झाले, ठीक आहे. मग हा जो सेट आहे हा काय झाला तुमचा, टी, बघा टी इंटरसेक्शन सी, म्हणजे चहा आणि कॉफी पिणारे टोटल किती जण आहेत, हा झाला नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी. समजतंय का सगळ्यांना, एव्हरीवन, नाही कळलं, लॉजिकलचा भाग आहे, लॉजिक डेव्हलप करा. समजलं, हे सगळं कळलं. प्रश्न काय विचारलाय बघा, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट ड्रिंक टी आणि कॉफी. जे चहा पण पित नाही, कॉफी पण पित नाही, असे विद्यार्थ्यांची नावं सांगा. आता मला सांगा फक्त हा वाला ग्रुप, जाऊ दे हाताने काढू. बघा हा वाला जो ग्रुप आहे, हा एवढा, हा एवढाच ग्रुप काय, फक्त जो फक्त चहा पितो, हा काय पितो, फक्त चहा पितो, चहा व्यतिरिक्त त्याला दुसरं काहीच आवडत नाही. त्याच्यानंतर बघा हा ग्रुप, हा ग्रुप काय घेतो, फक्त
कॉफी व्यतिरिक्त याला दुसरं काहीच नाही आवडत, पण कॉफी आवडते. यस ऑर नो? बघा हे समजलं तर पुढचं कळेल हा, बाकी काहीच नाही कळणार. यांना फक्त चहा आवडते, यांना फक्त कॉफी आवडते, आणि मधला जो ग्रुप आहे हा मधला वाला ग्रुप, याला चहा पण आवडते, याला कॉफी पण आवडते, दोन्ही आवडतं. यस ऑर नो? मग आता यांना काउंट करूया की हे टोटल स्टुडंट किती आहेत. हे टोटल स्टुडंट किती आहेत हे काउंट करू. हे 60 प्लस 20 प्लस 40 किती झाले रे टोटल? 60 40 100 आणि 20 120. पण आपल्या हॉस्टेलमध्ये टोटल पोरं किती होते रे? म्हणजे किती जण चहा पित नाही? 5 जण काय जे चहा पित. समजलं डायग्रामने? अशी डायग्राम काढायची. हा, याने तुम्हाला क्वेश्चन कळणार आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय की जे चहा पण पित नाही आणि कॉफी सुद्धा पित नाही अशा लोकांची नावं सांगा. ठीक आहे, मग आता इथे काय लिहावं लागेल आपल्याला? टू फाइंड सगळ्यात पहिले तर बघा इथे तुम्हाला नंबर ऑफ टी दिसतंय, नंबर ऑफ सी दिसतंय, टी इंटरसेक्शन सी दिसतंय, पण मग टी युनियन सी दिसतंय का? टी युनियन सी दिसतंय का? नाही. मग पहिले हे काढूया. पहिले काय करूया? हे काढूया. वी नो द फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. चला व्हॅल्यूज टाकू. नंबर ऑफ ए किती आहे रे? सॉरी, ए कुठं आलं रे? इथे ए बी येईल का? शिट, थांबा. आपण काय करूया? टी वाल्यांना ए म्हणूया. नको, जाऊ दे, आता अर्धा क्वेश्चन झाला. पुढच्या याच्यात घेऊ का? चला घेऊया. नंबर ऑफ टी पिणारे, नंबर ऑफ कॉफी पिणारे, नंबर ऑफ टी युनियन कॉफी प्लस नंबर ऑफ टी इंटरसेक्शन कॉफी. ओके, टी पिणारे किती होते सांगा मला? 80. कॉफी पिणारे किती होते? 60. नंबर ऑफ टी युनियन सी काढायचं आहे सर, आणि इंटरसेक्शन वाले किती होते? 20 होते. आय थिंक 20 करेक्ट आहे. ओके, हा प्लस 20 इकडे येऊन काय होईल? -20. या दोघांची बेरीज करा. 80 आणि 60 किती झाले? 140. हा प्लस 20 इकडे येऊन काय होईल? -20. सो नंबर ऑफ टी युनियन सी. 40 मधनं 20 गेले, किती उरले रे? 120. हे काय आलं? नंबर ऑफ टी युनियन सी. व्यवस्थित लिहा. नंबर ऑफ टी युनियन सी इज इक्वल टू व्हॉट? 120. ओके, आपण कुठपर्यंत आलोय आता? आपण कुठपर्यंत आलो बघा? आपण या आन्सर पर्यंत आलो. आपण 60 20 40 या सगळ्यांची बेरीज केली, या 120 पर्यंत आलो आपण. म्हणजे आपण काय काढलं? नंबर ऑफ टी युनियन सी काढले. पण आपण काय केलं आता? ही सगळी बेरीज म्हणजे 120 आपण कशातनं मायनस केली? 125 मधनं. म्हणून आपल्याला आन्सर काय मिळालं होतं? म्हणजे 5 असे स्टुडंट आहेत जे चहा पण पित नाहीत, जे कॉफी पण पित नाहीत. पण 125 काय आहे? युनिव्हर्सल सेट आहे. आणि 120 काय आहे? 120 काय आहे? नंबर ऑफ टी युनियन सी. सो हा फॉर्म्युला आता आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागेल. समजलं? हे डोकं तुम्हाला आता फक्त या ठिकाणी लॉजिक बिल्डअप करायचं. बाकी पूर्ण चॅप्टर तुमचं सोपं होतं, एकदम इझी होतं, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. इथे थोडंसं डोकं तुम्हाला आता लावायचं आहे. आपल्याला काय काढायचंय? नंबर ऑफ स्टुडंट्स हू, काय विचारले त्यांनी बघा? नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. ओके, सो नंबर ऑफ काय लिहिणार तुम्ही? युनिव्हर्सल सेट मायनस नंबर ऑफ ए, नंबर ऑफ टी युनियन सी वाला सेट. नंबर ऑफ यू किती होते? 125
नंबर ऑफ टी युनियन सी किती आलं 120. सो किती स्टुडंट उरले रे 5 स्टुडंट्स असे आहेत जे डू नॉट ड्रिंक कॉफी और टी, जे चहा पण पित नाहीत आणि कॉफी सुद्धा पित नाही. समजलं कसं सोडवायचं? हा ओके, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. लिहून घ्यायचंय का पहिले तुम्हाला? ओके, सो हे लिहून घ्या. ओके, अरे स्क्रीनशॉट काढायला युट्यूब वाल्यांना जे नंतर बघतील. मी असा जर व्हिडिओ असं उभं राहिलो पुढे जाऊ मग हे दिसत नाही ना, म्हणून मी बाजूला होतो. आता ते स्क्रीनशॉट काढू शकतील, लिहू शकतील. ओके, चला पुढे जाऊया. ठीक आहे, बघा. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. बघा इंग्लिश मध्ये पास होणारे किती आहेत? मी आता वेगवेगळा सेट बनवतो. हा, हे इंग्लिश मध्ये जे पास झालेत त्यांना आपण म्हणूया सेट ए. काय म्हणूया यांना? सेट ए. 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स मध्ये पास होणारे हुशार दिसतात बिचारे, मॅथमॅटिक्स मध्ये पास झाले. तो मॅथ्स मध्ये पास होणारे याला म्हणूया आपण सेट बी. ए आणि बीच का घेतोय मी? कन्फ्युजन नाही होत पुढे, नाही तर ते टी आणि सी मग फॉर्म्युला पण चेंज करावा लागतो आपल्याला. तो ए आणि बी म्हणा. इंग्लिश मध्ये पास होणारे ए स्टुडंट आणि मॅथ्स मध्ये पास होणारे बी स्टुडंट. 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट. दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास होणारे म्हणजे ह्याला काय म्हणणार तुम्ही मला सांगा? याला काय म्हणणार? बघा हा तुमचा बी सेट आहे ज्याच्यामध्ये किती स्टुडंट पास झालेत? 60. मॅथ्स वाला आहे हा ग्रुप. ठीक आहे, अरे समजतंय का बैलांनो? हा दुसरा आहे ए सेट ज्याच्यामध्ये काय पोरं पास झालेत? इंग्लिश. आणि ते किती पोरं पास झालेत? 50. आणि काही स्टुडंट असे जे दोन्ही सब्जेक्ट पास झालेत ते किती आहेत? 40. मग ए मध्ये तर टोटल किती होते? 50. 50 पैकी 40 इथं गेले, मग इथं किती राहिले? इथे टोटल होते 60. 60 मधले 40 इथं गेले, मग इथं किती राहिले? 20. करेक्ट. मग याला काय म्हणणार आपण? ए इंटरसेक्शन बी वाला ग्रुप 40 वाला. पुढे काय? नन ऑफ देम फेल बोथ द सब्जेक्ट. दोन्ही सब्जेक्ट मध्ये एकही जण फेल झाला, एक पण जण फेल नाही झाला. म्हणजे काय? टोटल सगळेच्या सगळे पास झाले. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु पास ऍट लीस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. एका तरी सब्जेक्ट मध्ये पास होणारा विद्यार्थी किती असतील? ठीक आहे, पहिले तर काढूया आपण ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे या सगळ्यांची बेरीज. 10 40 किती झाले? 50 आणि 20 किती झाले? 70. ओके, टोटल किती झाले? 70. एकही जण फेल नाही झाला म्हणजे हा युनिव्हर्सल सेट असेल. ओके, बघा एकही सब्जेक्ट मध्ये जर कोणी फेल नाही झालाय म्हणजे सगळेच पास झालेत. सगळे पास झालेले किती आहेत? 70. किती सोपं आहे. म्हणजे तुम्हाला काय विचारलं होतं? नंबर ऑफ ए युनियन बी काढायला सांगितले. काय काढायला लावले? ए युनियन बी. चला मग इथे सोल्युशन लिहूया. लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स who passed in English, comma B be the set of all students who passed in mathematics. Okay, therefore number of A किती दिलेत रे? 50 स्टुडंट. मॅथ्स इंग्लिश मध्ये पास होणारे किती आहेत? 50. नंबर ऑफ बी म्हणजे मॅथ्स मध्ये पास होणारे किती आहेत? 60. आणि दोन्ही सब्जेक्ट पास झालेले म्हणजे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉमन किती आहेत रे? 40. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? नंबर ऑफ
ए युनियन बी, म्हणजे एकही सब्जेक्ट फेल नाही झालेत असे किती विद्यार्थी? ओके, तो युनियन काढायचंय फक्त. तो फॉर्म्युला लिहा. काय फॉर्म्युला? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू व्हॉट? नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. चला टाका व्हॅल्यू. ए किती आहे? 50. बी किती आहे? 60. युनियन काढायचं आहे आपल्याला. प्लस इंटरसेक्शन किती दिले? 40. 60 आणि 50 किती झालं? 110 इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस हा 40. हा प्लस 40 इकडे येऊन काय होईल? सो 110 मायनस 40 इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी. व्यवस्थित लिहितो मी. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू, हे अगोदर लिहिलं 10. 110 मधनं 40 गेले, किती उरले? 70 स्टुडंट्स. 70 स्टुडंट असे आहेत जे एकही सब्जेक्ट फेल झाले. एकही नाही म्हणजे कमीत कमी एक सब्जेक्ट फेल झाला नाही, म्हणजे सगळे पास झालेत ना. इन शॉर्ट, आलं का लक्षामध्ये? ओके, काही शंका याच्यामध्ये? चला मग जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा, दिसायला मोठा आहे क्वेश्चन बट डिफिकल्ट नाहीये. ठीक आहे. काय म्हटलंय? अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट. टोटल स्टुडंट किती आहेत रे? 220 स्टुडंट. मग हा काय झाला? हा काय झाला? युनिव्हर्सल सेट क्लास 9 चा. करेक्ट. तो इथे मानावं लागेल तुम्हाला. लेट यू बी द युनिव्हर्सल सेट ओके ऑफ स्टुडंट इन क्लास 9. स्टुडंट्स इन क्लास 9. पुढे काय म्हटलंय ते वाचूया आपण. आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्म्ड अबाउट देअर हॉबी ॲज अ रॉक क्लाइम्बिंग. 130 स्टुडंट काय म्हणाले? आमची काय हॉबी आहे? रॉक क्लाइम्बिंग करण्याची. त्याला आपण म्हणूया सेट ए. यस ऑर नो? ए बी द सेट ऑफ स्टुडंट whose hobby is, काय त्यांची हॉबी? रॉक क्लाइम्बिंग. त्याच्यानंतर 180 स्टुडंट्सची हॉबी काय? ॲज अ स्काय वॉचिंग. काय आहे त्यांची हॉबी? स्काय वॉचिंग. काय बघणार ते? ठीक आहे, त्यांची हॉबी. आपल्याला काय? तो काय? बी द सेट ऑफ स्टुडंट्स whose hobby is sky watching. चला ए सेट लिहूया पहिले. तर नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल किती स्टुडंट आहेत रे? कुठं तिघांनी? ठीक आहे. नंबर ऑफ यू झाले. आता काय? नंबर ऑफ ए. ए सेट वाल्यांची हॉबी काय? रॉक क्लाइम्बिंग. मग रॉक क्लाइम्बिंग वाले किती आहेत रे? बघा, रॉक क्लाइम्बिंग वाले 130 स्टुडंट. ओके. त्याच्यानंतर नंबर ऑफ बी म्हणजे ज्यांची हॉबी काय? स्काय वॉचिंग. असे किती आहेत? 180 स्टुडंट्स. ओके. चला पुढे काय म्हटले? देर आर 110 स्टुडंट हु फॉलो बोथ द हॉबीज. दोन्ही हॉबीज आहेत म्हणजे कॉमन आहेत. हे दोन्ही हॉबीज असणारे त्यांना काय म्हणणार आपण? नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. असे किती स्टुडंट आहेत? 110. किती आहेत? 110 स्टुडंट. तो प्रश्न काय विचारलाय की देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द हॉबी. हा पहिल्या क्वेश्चन सारखा झाला, सेकंड वाले क्वेश्चन सारखा.
चहा पिणारे एवढेत, कॉफी पिणारे एवढेत, चहा आणि कॉफी पिणारे एवढेत. तर असे स्टुडंट ओळखा जे चहा पण नाही पित आणि कॉफी पण नाही पित. बरोबर आहे की नाही? सो त्या टाईपचा क्वेश्चन झाला बघा हा. ओके, हे काय रॉक क्लाइंबिंग वाले, हे स्काय वॉचिंग वाले. ठीक आहे, याला ए सेट म्हणूया, याला बी सेट म्हणूया. ए सेट मध्ये किती स्टुडंट आहेत टोटल? चेक करा, 130. ओके, नंबर ऑफ, किंवा डिरेक्टली कॉमन पासून सुरुवात करूया. कॉमन मध्ये किती आहेत रे? कॉमन किती आहेत? 110. ठीक आहे, निस्ते रॉक क्लाइंबिंग वाले किती आहेत? 130. हे टोटल स्टुडंट किती आहेत? 130. 130 पैकी 110 इकडे गेले, मग इथे किती उरले? फक्त 20. किती उरले? ठीक आहे, आता नंबर ऑफ बी, बी सेट हा तुमचा बी से, सॉरी अरे इकडे यायला पाहिजे होते 20. ए इकडे, ए काय तिकडे. समजतंय का? परत सांगू, थांबा परत घेऊया. हा काय तुमचा ए सेट. ए मध्ये कोण आहेत? रॉक क्लाइंबिंग वाले. त्याच्यानंतर घेतो हा बी सेट, हे कोण आहेत? स्काय वॉचिंग वाले. ओके, दोन्ही हॉबी असणारे म्हणजे काय? ए इंटरसेक्शन बी. असे किती आहेत टोटल? 110. ए सेट वाले किती आहेत टोटल? 130. बघा, ए सेट मध्ये किती आहेत टोटल? 130 मधले 110 तर इकडे, इथे किती उरले मग? फक्त 20. बी सेट मध्ये किती आहेत टोटल? 180. कुठे बी सेट? हा बघा, हा काय बी सेट मध्ये आहेत 180. 180 पैकी 110 तर इथे आहे, मग इथे किती उरले? 70. या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय? ए युनियन बी आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू काय? क्वेश्चन मार्क. मग मला सांगा, 20 जण असे आहेत जे फक्त रॉक क्लाइंबिंगच करतात, बाकी काहीच नाही करत. 70 असे जे फक्त स्काय वॉचिंगच करतात, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. 110 असे जे रॉक क्लाइंबिंग पण करतात आणि स्काय वॉचिंग पण करतात. मग टोटल किती झाले बघा? 110 आणि 70 180. 180 आणि 20 किती झाले? 200. टोटल स्टुडंट किती होते आपल्याकडे? 220. 220 पैकी 200 असे ज्यांना काहीतरी हॉबी आहे. यस. मग 20 स्टुडंट असे ज्यांना कोणतीच हॉबी नाही आहे. येस ऑर नो? स्काय वॉचिंग पण नाही आणि रॉक क्लाइंबिंग पण नाही. ओके, चला मग पहिले तर युनियन काढावं लागेल. सो फॉर्म्युला काय आपला? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. चला, ए किती आहे? ए सेट किती दिलाय तुम्हाला? ए सेट मध्ये किती स्टुडंट आहेत? 130. बी मध्ये किती आहेत? 180. ठीक आहे, नंबर ऑफ ए युनियन बी एज इट इज प्लस इंटरसेक्शन मध्ये किती आहेत? 110. या दोघांची ऍडिशन करा, किती होते? 0 प्लस 0 8 प्लस 3 8 9 10 11 चा 1 कॅरी 1 1 2 आणि हा 3 इज इक्वल टू व्हॉट? नंबर ऑफ ए युनियन बी प्लस 110. हा 110 इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होईल? मायनस. सो 310 मायनस 110 इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी. सबट्रॅक्शन करा, किती उरले रे? 200 इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी. ओके, म्हणजे एक तरी हॉबी असणारा किती आहे? 200 स्टुडंट आहे. बट आपल्याला काय विचारलंय? हु डू नॉट हॅव एनी ऑफ द हॉबी. कोणतीच हॉबी नाही, असं काय करणार मग? Therefore, student who do not have any of the hobby. नंबर ऑफ काय करणार? युनिव्हर्सल सेट मधनं नंबर ऑफ
ए युनियन बी काय करणार तुम्ही, सबट्रॅक्ट करणार, मायनस करणार, प्लस नाही, काय करणार, मायनस. सो युनिव्हर्सल मध्ये किती होते, 220 स्टुडंट, टोटल स्टुडंट किती होते, 220, आणि युनियन मध्ये किती स्टुडंट आहेत, 200 स्टुडंट. सो किती राहिले, फक्त 20 स्टुडंट्स असे आहेत ज्यांना एकही हॉबी नाहीये. समजलं का? ओके. पुढे काय प्रश्न विचारलाय बघा, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइंबिंग ओनली. रॉक क्लाइंबिंग वाले, फक्त रॉक क्लाइंबिंग वाले किती आहेत रे, बघा हे रॉक क्लाइंबिंग वाले फक्त रॉक क्लाइंबिंग वाले किती आहेत, 20. सो इथे लिहा, ओके, इथे लिहा स्टूडेंट having only rock climbing hobby. किती स्टुडंट आहेत, किती होते, 20. गुडगे समजतात का? पुढे काय, हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. फक्त स्काय वॉच करणारे किती जण आहेत, बघा हे फक्त काय आहेत, स्काय वॉच करणारे किती आहेत, टोटल 70. मग इथे लिहा स्टुडंट, यस लावा, स्टुडंट्स आहेत हॅव्हिंग ओनली स्काय वॉचिंग हॉबी इज इक्वल टू किती, समजलं? ओके. काय डिफिकल्ट आहे ह्या क्वेश्चन मध्ये, काहीच नाही. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, ऑब्झर्व द डायग्राम, वेन डायग्राम, आणि हे सगळं लिहिता येईल तुम्हाला. ऑलरेडी या टाईपचा एक क्वेश्चन मी घेतलेला आहे तुमचा. ओके. सो हा मी तुम्हाला काय देतो, होमवर्कला देतो. ठीक आहे, ओके. या ठिकाणी मग आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस करा. उद्या टेस्ट आहे, टेस्ट द्या चांगली. टेस्टसाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.